नमस्कार मंडळी, मी आहे मीनाक्षी। आजपासून मी ब्लॉगिंग चालू करते। आज आमचं शेतात बिर्याणीचं नियोजन झालं, त्यामुळे आम्ही शेतात आलो आणि सगळ्यात आधी चूल बनवली आणि भात शिजायला टाकला। भात मस्तपैकी शिजत होता आणि मावशी म्हणत होती, मी बिर्याणी बनवली आहे, खायला या सगळ्यांनी, पुन्हा म्हणू नका की मी सांगितलं नाही। मावशीचं चालू होतं तोपर्यंत मी चिकन घेतलं आणि निघाले पाईपखाली धुवायला। मस्त मी 3-4 वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलं। आमच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणून मी चुलीकडे निघाले आणि कोंबडी ओरडत होती, कोंबडी कुकड़ू। तेवढ्यात आम्हाला बकरी दिसली। ती म्हणत होती, काय तुम्ही चिकन खाताय, मला पण घ्या आणि मस्त मटन बिर्याणी खा। मग मी कांदा कापायला घेतला। कांदा खूप तिखट होता म्हणून मला रडायला येत होती। मी खूप रडत होते। मग मावशीने कांदा परतायला घेतला आणि मी त्याच्यात सगळे मसाले आणि चिकन टाकून मस्त ते शिजू दिलं। चिकन मस्तपैकी शिजलं होतं। मग आम्ही ते एका परतमध्ये काढून घेतलं आणि लेअरिंगची तयारी केली। तूप पण वितळून घेतलं होतं। मग मावशी, मी आणि माझा नवरा आम्ही तिघांनी मिळून लेअर लावून घेतले। भात गरम असल्यामुळे हाताला खूप चटके बसत होते, तरी पण मी तसंच केलं। त्यावर आम्ही मस्तपैकी कापलेली कोथिंबीर, तळलेला कांदा, तूप आणि पुदिना घालून मस्तपैकी लेअर लावून घेतल्या। पण नवऱ्याला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं, त्यामुळे म्हणला, मी पाणी देतो, माझा व्हिडिओ काढा। त्याला बारं व्यवस्थित देता येत नव्हतं, तरी पण चाललं होतं आपलं काहीतरी व्हिडिओ काढायचा म्हणून। बिर्याणीला दम दिला आणि मस्तपैकी आरावर बिर्याणी झाली होती। मग आम्ही जेवणाची तयारी केली आणि आम्ही ताटात बिर्याणी मावशीने सगळ्यांना वाढून दिली। मस्तपैकी कांदा, लिंबू, पापड घेऊन आम्ही बिर्याणी सर्व केली आणि सगळ्यांनी खायला घेतलं। बिर्याणी खूप छान झाली होती। शेतात बनवलेले जेवण त्याची तोड कशालाच नाही, एकदम मस्त होतं। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा। थँक्यू। नमस्कार मंडळी, मी आहे मीनाक्षी। आजपासून मी ब्लॉगिंग चालू करते। आज आमचं शेतात बिर्याणीचं नियोजन झालं, त्यामुळे आम्ही शेतात आलो आणि सगळ्यात आधी चूल बनवली आणि भात शिजायला टाकला। भात मस्तपैकी शिजत होता आणि मावशी म्हणत होती, मी बिर्याणी बनवली आहे, खायला या सगळ्यांनी, पुन्हा म्हणू नका की मी सांगितलं नाही। मावशीचं चालू होतं तोपर्यंत मी चिकन घेतलं आणि निघाले पाईपखाली धुवायला। मस्त मी 3-4 वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलं। आमच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणून मी चुलीकडे निघाले आणि कोंबडी ओरडत होती, कोंबडी कुकड़ू। तेवढ्यात आम्हाला बकरी दिसली। ती म्हणत होती, काय तुम्ही चिकन खाताय, मला पण घ्या आणि मस्त मटन बिर्याणी खा। मग मी कांदा कापायला घेतला। कांदा खूप तिखट होता म्हणून मला रडायला येत होती। मी खूप रडत होते। मग मावशीने कांदा परतायला घेतला आणि मी त्याच्यात सगळे मसाले आणि चिकन टाकून मस्त ते शिजू दिलं। चिकन मस्तपैकी शिजलं होतं। मग आम्ही ते एका परतमध्ये काढून घेतलं आणि लेअरिंगची तयारी केली। तूप पण वितळून घेतलं होतं। मग मावशी, मी आणि माझा नवरा आम्ही तिघांनी मिळून लेअर लावून घेतले। भात गरम असल्यामुळे हाताला खूप चटके बसत होते, तरी पण मी तसंच केलं। त्यावर आम्ही मस्तपैकी कापलेली कोथिंबीर, तळलेला कांदा, तूप आणि पुदिना घालून मस्तपैकी लेअर लावून घेतल्या। पण नवऱ्याला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं, त्यामुळे म्हणला, मी पाणी देतो, माझा व्हिडिओ काढा। त्याला बारं व्यवस्थित देता येत नव्हतं, तरी पण चाललं होतं आपलं काहीतरी व्हिडिओ काढायचा म्हणून। बिर्याणीला दम दिला आणि मस्तपैकी आरावर बिर्याणी झाली होती। मग आम्ही जेवणाची तयारी केली आणि आम्ही ताटात बिर्याणी मावशीने सगळ्यांना वाढून दिली। मस्तपैकी कांदा, लिंबू, पापड घेऊन आम्ही बिर्याणी सर्व केली आणि सगळ्यांनी खायला घेतलं। बिर्याणी खूप छान झाली होती। शेतात बनवलेले जेवण त्याची तोड कशालाच नाही, एकदम मस्त होतं। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा। थँक्यू।